नमस्कार. आज 24 एप्रिल 2026. आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऑटोमॅटेड व्हेइकल टेस्टिंग स्टेशनचे काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ऑगस्टपर्यंत 37 केंद्रे सुरू होणार असून वाहन तपासणी अधिक पारदर्शक आणि अचूक होणार आहे. शहर बाजारात मोठी पडझड. आयटी क्षेत्रातील मोठ्या विक्रीमुळे सेन्सेक्स जवळपास 980 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. हरित ऊर्जेला चालना. राज्य मंत्रिमंडळाने कंप्रेस बायोगॅस पॉलिसी 2026 ला मंजुरी दिली. यामुळे स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. आपला मोठा धक्का. राघव चड्डा यांच्यासह 7 राज्यसभा खासदारांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी राजकीय समीकरणावर याचा मोठा परिणाम होऊ शकते. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तामिळनाडूत 85% अधिक तर पश्चिम बंगालमध्ये 92% मतदानाची नोंद झाली आहे. कोणार्क सूर्य मंदिराच्या जतनाला सुरुवात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 100 वर्षापूर्वी भरलेली वाळू काढण्याचे काम सुरू केले आहे. इराणसाठी भारताचा प्रवासी सल्ला. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने नागरिकांना इराणला प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. इस्रायल लेबनान युद्धविराम वाढला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनानमधील युद्धविराम आणखी 3 आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. इराण तणावामुळे तेलाच्या किमतीत उसळी. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $106 पुढे गेल्या आहे. मध्य पूर्वेत अमेरिकेची लष्करी ताकद वाढली. अमेरिकेने 3री विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केली आहे. धन्यवाद.